नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण तळेगाव रोई, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या गावामध्ये आलेलो आहे. आपले शेतकरी बंधू आहे, रामनाथ जाधव यांच्या शेतावर आलेलो आहे आपण. के के सीड कंपनीचा जोश कांदा यांना दिला होता. त्या कांद्याच्या साठी आपण व्हिजिट केलेली, तर त्यासाठी आलेलो आहे. आता आपल्यासोबत आहेत आपले शेतकरी बंधू. काका नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा बरं एकदा. रामनाथ देवराम जाधव, गाव, गाव निंबाळे, तालुका चांदवड, नाशिक. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 7499 16 48 51. काका आता हा कांद्याचा इथून तिथून प्लॉट हा किती एकरचा प्लॉट हा? हे आपलं 1 एकरचं आहे. 1 एकरचा आहे. किती तारखेला लागवड केलेली? हे जवळपास आपलं म्हणजे नारळी पौर्णिमेच्या टायमाला, म्हणजे जवळपास रक्षाबंधनच्या टायमाला आपण केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही रोप टाकलं होतं, रोपाची कंडिशन काय होती? नाही, रोपाची कंडिशन चांगली होती ना. अच्छा. हो. आणि आता लागवड किती तारखेला झाला हा? लागवड म्हणजे जवळजवळ ऑगस्ट महिन्यात धरा 15 तारखेच्या 8 बाहेर. अच्छा. आता साधारण किती दिवसाचं पीक झाले? हे जवळपास 3-4 एक महिने झाले. 4 महिन्याचं झाले. आता ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये याला काय काय अडचणी आल्या, त्या कशा झाल्या, त्याच्यावर तुम्ही काय केलं ते सांगा. आता हे कांद्याची लागण झालं पाहून आहे ना, म्हणजे पावसाचं प्रमाण वाढत होतं, तरी पण मग कांदे पाहिजे तशी क्वालिटी एकदम हरवली नाही, ती चांगलीच झाली. कारण औषध पाणी त्यांना वेळेवर सगळं भेटलं. तुमचं खताचं नियोजन तुम्ही सगळं व्यवस्थित केलं, औषधं हा, फवारली, खताचं नियोजन, निसर्गाची तुम्हाला साथ भेटली नाही. निसर्गाची साथ कारण भेटली. अति तरी पण अवकाळी पाऊस इथं झालेला आहे. वेळोवेळी आमचं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं, त्यावेळेस तुम्ही ती परिस्थिती सांगितली, बरोबर. तरी पण तरी मग पण बरं आहे, कांदे मित्रांनो, चांगले आहे बुवा असं. हा, बियाणं म्हणजे चांगलं आहे. एवढा पाण्याचा त्रास असताना पण आताच्या कंडिशनला कांदा तुमचा चांगला आहे. पत्ती वगैरे आपण पाहू शकतो इथे एकदम चांगली आहे. फक्त याच्यात काय झालं माहिती आहे का, अति पाण्यामुळे काय झालं, कांद्याची जी साईज बनायला पाहिजे होती ती नाही बनवून नाही. तरी पण मित्रांनो, आता कांदा विरळणीचं काम चालू आहे. आपण बघू शकतो आता इथे या ठिकाणी किती कशा पद्धतीचा हा कांदा आलेला आहे. हे बघा, आता बरेचसे त्यांनी विरळणी केलेले कांदे आपण आता इथं बघू शकतो. हे बघा, हे बघा कांदा. आता त्यांची विरळणी चालू आहे. त्याच्यातनं आता जसं जसे साईजचे कांदे होत्या, भरपूर मोठी साईज झालेली आणि भरपूर लहान कांदे पण आहेत त्याच्यात. जे राहतील त्यांना ते इतर औषधं वापरून, खतं वापरून ते अजून त्याची हे करणार आहे. काका, आता हा सध्या जो निघालेला कांदा, याच्याकडे पाहून याचा कलर म्हणा किंवा काय म्हणा, याच्याबद्दल काय वाटतं? कलर चांगला आहे त्याला, कलर चांगला आहे, व्हरायटी चांगली आहे. व्हरायटी चांगली आहे. व्हरायटी म्हणजे साधारण तुम्हाला कंपनीने जे के सीड कंपनीने बियाणं दिले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? बियाणं चांगले ना, आपण बियाणं नाराज चांगले, नाही आपण त्याची. फक्त निसर्गाची साथ असते हा, तर तुम्ही निसर्गाची साथ. अजून एकदम हे झाला. निसर्गाचं क्लिअर असतं ना, तर मग मित्रांनो, आता याच्यात सगळं अजून एक okay. गोष्ट अशी आहे का, त्यांच्याकडं हा 1 एकरचा प्लॉट लागून अजून दुसऱ्या क्षेत्रावर त्यांनी पुन्हा लागण केलेली. आणि आता माझ्या हातात जे कांदे आहे, याच्यापेक्षा अगदी मोठी साईज त्या कांद्यांची. कारण हा नंतर अवकाळी पाऊस संपल्यानंतर तो लागवड झालेला कांदा आहे. या कांद्याला सगळं चांगलं आहे, कलर चांगला आहे, साईज पण चांगली आहे. फक्त याच्यात काय झालं, अति पाऊस झाल्यामुळे ना कांदे थोडेसे खराब झालेले. तर काका, तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? बियाणं वापरणं, बियाणं चांगलं आहे बुवा असं. बियाणं चांगलं आहे, हो. इतर शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे का? घेतलं पाहिजे ना. आता तळेगावातल्या किती लोकांना सांगाल तुम्ही? भरपूर लोकांना. नक्की ना? नाही, इथे सगळ्या लोकांना माहिती आहे तसं. बरं, बरं. माझ्या घराने जेवढे आसपास जेवढे वस्ती आहे ना, त्यांना सगळं माहिती आहे. कंपनीच्या वतीने, के के सीड कंपनीच्या वतीने मी रामनाथ जाधव साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण ज्यावेळेस खरीप सीझनमध्ये आम्ही के के सीड कंपनीचा जोश गर्दलाल कांदा ज्यावेळेस मार्केटमध्ये लॉन्च केला, तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधला पहिले एक शेतकरी आहे ज्यांनी आमचा के के सीड कंपनीचा जोश कांदा हा आमच्या विश्वासावर घेतलेला आहे. त्याची लागण केल्यापासून ते आमच्या संपर्कात होते. त्यांचं रोप अतिशय सुंदर होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये लागवड झालेला के के सीड कंपनीचा जोश कांदा हा पहिले शेतकरी, हे पहिले शेतकरी यांनी हा कांदा लागवड केलेला आहे. तर अतिशय छान रिझल्ट आलेले आहे. तर माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे का, येणाऱ्या पुढच्या खरीप सीझनमध्ये आपण आवर्जून के के सीड कंपनीचा जोश गर्दलाल हा कांदा लागवड करावा. धन्यवाद.